लग्नानंतरचे फायदे. हाय, मी हर्षाली, पुण्याची मुलगी आणि नागपूरची सूनबाई. डे 6मध्ये तुमचं स्वागत आहे. सो लग्नानंतर मला फर्स्ट टाईम स्वतःची रूम मिळाली आहे आणि त्याच्यात माझं सामान असेल, माझं मेकअप असेल, माझं डेकोरेशन असेल, माझं जे 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 काय असेल ते सगळं माझं असेल. पण सोबत एक मनुष्याला झेलावं लागणार आहे, नवरा. शॉपिंग, विकेंडला सोबत कुकिंग करायचं, अचानक मूवी डेटला जायचं, डिनर डेटला जायचं, लॉंग ड्राईव्हला जायचं, लेट नाईट गेड्या मारायच्या. फायदा आहे. बट ॲट द सेम टाईम थोडंसं ॲडजस्ट करावं लागतं. बिकॉज एका घरात 2 विचारांची लोकं राहतात, तो थोडीशी बिग बॉसवाली फिलिंग येते. पण इन रिटर्न त्या एवढ्या सगळ्या ॲडजस्टमेंटमध्ये तुम्हाला एक बेस्ट फ्रेंड मिळत असेल, जो तुम्हाला ॲज इट इज ॲक्सेप्ट करतो. तू जशी आहे तशी, वेंधळी का असेल ना, कशीही, म्हणजे नवरा म्हणजे तो ॲक्सेप्ट करतो आपल्याला. सो इट्स वर्थ इट. तर मॅरेज म्हणजे रिस्ट्रिक्शन्स नाहीत, तर पार्टनरशिप आहे. मी या पार्टनरशिपमध्ये रोज काही ना काही शिकते. सो तुम्ही पण नक्की शिकाल. बाय.